अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आणि प्लास्टिक मुक्त गाव करण्यासाठी शासनाकडून लाखाचा निधी खर्च केला जातो। मात्र नागाव तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे हा निधी अक्षरशः कचऱ्यामध्ये गेल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे। गावातील अनेक भागात व चौकात बसवण्यात आलेले प्लास्टिक बॅटल आणि रॅपर संकलनाचे स्टँड कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये अडकले असून परिसरामध्ये दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं आहे। ग्रामपंचायतीने प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी मोठ्या थाटामाटात लोखंडी जाळीचे स्टँड उभारले आहेत। यावर प्लास्टिक बॉटल संकलन असे फलकही लावले आहेत। मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हे स्टँड रिकामे असून त्याच्या अवतीभोवती मात्र कचऱ्याचे डोंगर साचले आहेत। यामुळे असून अडचण आणि नसून खळम अशी अवस्था या स्टँडची झाली आहे। उघड्यावर टाकलेल्या या प्लास्टिक बॅटल, रॅपर आणि इतर कचऱ्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात माशा आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। वाऱ्यामुळे हा प्लास्टिक कचरा शेजारील वस्तीत व रस्त्यावर पसरत आहे। यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। आता या भोंगळ कारभारावर वरिष्ठ प्रशासन काय कारवाई करणार आणि नागावच्या जनतेला या कचऱ्यातून कधी मुक्ती मिळणार याकडे जनतेचे लक्ष लागलं आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।